आज ना सकाळी सकाळची तर देवघर क्लीन करायला घेतलं होतं, तर त्यासाठीच अगोदर देवघरातली सगळी देव आणि बाकीचं सगळं सामान जे काही आहे तर ते काढून घेतलं आणि जो कापड अंतरला आहे तो पण काढून व्यवस्थितपणे कोरड्या कपड्याने अगोदर सगळं पुसून घेतलं आणि नंतर मग ओल्या कपड्याने सगळं व्यवस्थितपणे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग देव वगैरे मी पितांबरीने घासून स्वच्छ धुवून सुकल्यानंतर व्यवस्थितपणे कापडाने पुसून मग देवघरात ठेवले आणि छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली. आणि दुपारच्या वेळेला काव्या स्कूलमधून आली तर तिला आज हे सर्टिफिकेट्स अँड मेडल्स भेटले होते, तर तिचं तेच दाखवणं चालू होतं. तर ती ऑलिम्पियाडच्या एक्झामला बसली होती 2 सब्जेक्टसाठी, तर तिला दोन्ही सब्जेक्ट्समध्ये मेडल अँड सर्टिफिकेट आणि हे एवढे सगळे प्राइजेस भेटले होते. तर मी तर आज खूप खुश होते. मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आईला खूप जास्त आनंद होत होता आणि ही छोटीशी गोष्ट असली तरी मला खूप जास्त आनंद झाला होता. त्यामुळेच मग मी तुमच्यासोबत हा आनंद माझा शेअर केला. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला काव्याची फ्रेंड आली होती घरी, तर त्यांनी अगोदर तर खाली ग्राउंडमध्ये गार्डनमध्ये बराच वेळ खेळून झाल्यानंतर मग घरी आलो आम्ही. आणि त्यानंतर त्यांच्यासाठी छान अशी मी डाळ खिचडी आणि पास्ता बनवला होता. तर त्यांना अगोदर हे बनवून झाल्यानंतर मग लगेचच जेवायला दिलं. तर त्यांचं छान असं टी व्ही बघत बघत जेवण वगैरे चालू होतं. आणि जेवण झाल्यानंतर मग स्वीट डिशमध्ये मी आज शेवयाची खीर बनवली होती, तर खीर त्यांना दिली. आणि त्यानंतर मग त्यांचं खेळणं जे चालू झालं तर रात्रीचे 11 वाजले तरी त्यांना कळत नव्हतं की आणखी खेळायचंच आहे असं चाललेलं त्यांचं. पण त्यांना कसं तरी करून मग समजावलं आणि काव्याची फ्रेंड मग तिच्या घरी गेली. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला हा मिनी ब्लॉग ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.